नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र संकेत गंधारे. तर आज म्हटलं तर होळीचा पाडवा म्हणजे आपलं रंगपंचमी. दिवसभर जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत रंग खेळणं झालं. मग त्याच्यानंतर आराम झाला, कारण की सुट्टीचा दिवस. त्याच्यानंतर सायंकाळी आमच्या गावात भरते घर काय असते हे बाहेर गावाला माहीत नाही. तर त्याच्यामुळं चला आपण घरामध्ये गेलो. दरवर्षीच जातो, तर यावर्षी पण घरामध्ये गेलो. घरापासून निघालो. घर म्हणजे काय असते, त्या घरामध्ये पाडव्याचं जे काही थोडे वस्तू राहते त्या भेटून जाते. तर तिथं गेल्याबरोबर पाहायला गर्दी होती. जवळजवळ 200-400 लोकांची गर्दी होती. सगळे ओळखीचे, कारण की गाव आपलं, सगळे लोक आपले. गेल्याबरोबर पाहायला लहान पोतायचं साहित्य दिसलं. त्याच्यानंतर मच्छ्या दिसल्या. मच्छ्या पाहायला, गाठ्या खूप जास्त. भाऊ म्हणत होते का काहीतरी गाठी घेऊन घे. म्हटलं भाऊ कोणती तर आहे नाही, तरी पण पाहू. मग गाठ्या घेतल्यानंतर समोर गेलो. पाहायला मग गुपचूपवाले दिसले, आईस्क्रीमवाले दिसले, ते चिवडीवाली काकू दिसली. चिवडा घेणं बापू म्हणे. म्हटलं काकू मटण खाल्लं, ते काय अजून झडलं नाही. म्हणून ठीक आहे. मग समोर गेलो. गाठ्या पाहिल्या तर रंगीबेरंगी गाठ्या होत्या. गाठ्या पाहिल्या. मग पकोडीवाला भाऊ दिसला, त्याच्यासोबत नमस्कार घेतला. समोर इकडं चिवडीवाले होते बसून, वाट पाहत होते कोणतरी नवीन गिरायकीन. पण सगळेजण दुसरीकडे व्यस्त होते. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. घर एकदम जबरदस्त आहे. तुम्ही पण घरात येऊन थोडा आस्वाद घ्या. जाल थोडं लेट झालं आता, तर त्याच्यामुळं मग हे दिसले समोर लहान पोराचं साहित्य. पण आपल्याजवळ काही कोणी लहान पोरं आहे नाही, आपण काही घेतलं नाही. पण पाहून मजा आली, चांगलं वाटतं. लहान पोरं मस्त एक वस्तू घेत होते आणि चालत होते समोर. होळी तर मस्त झाली. आणि घर म्हटलं तर त्याच्यावर अजून सोनेपे सुहागा. गाठ्या खूप आवडल्या होत्या, पण म्हटलं आता एखादी गाठी घेऊनच घ्या. म्हटलं मग समोर गेलो. एका ठिकाणी गाठी पाहिली. भाऊ म्हणे एवढे देते का? मी म्हटलं भाऊ जास्त होते ना, काही कमी कर. तो म्हणे भाऊ एवढे देऊन दे. मग देऊन दिले भाऊ तेवढे. समोर गेलं. मच्छ्या पाहिला. म्हटलं मच्छीत आपल्याला जमत नाही, तरी पण काही हरकत नाही. घेणारे घेऊन राहिले, आपण फक्त पाहून घ्यायचं. तर असा आमच्या गावात घर भरते. तर तुम्हाला हा घर कसं वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या गावात घर भरते की नाही.